नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे. आपल्या चॅनलमध्ये मी स्वागत करत आहे. आज बुधवार आहे, सो आज नॉनव्हेजचा डे आहे. तर मी आज विचार केला की कलेजी मसाला बनवूया. तर कलेजी मसाल्यासाठी लागणारे साहित्य आपण आता बघूया. बघा, कलेजी मसाल्यासाठी आता आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे बघा. 2 ते 3 बारीक चिरलेले कांदे, छोटे साईजचे कांदे आहेत. थोडाफार 4 ते 5 तेजपत्ता, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं अद्रक, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, 3 ते 4 टोमॅटो बारीक चिरलेले. आणि हे सगळे जे आहेत ते मसाले आहेत. हे बघा, ही जिरा पावडर आहे, ही धना पावडर आहे, ही लाल मिरची पावडर आहे, हा आपला घरगुती मसाला आहे, आणि हा गरम मसाला आहे, आणि थोडंसं लिंबू आहे. तर हे सगळं याच्यामध्ये साहित्य आहे. तर सर्वात प्रथम आपण अगोदर कोथिंबीर, हिरवी मिरची, अद्रक आणि लसूण ह्याची पेस्ट करून घेणार आहे. तर बघा, एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण अगोदर कोथिंबीर टाकायची आहे, 2 ते 3 हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत, थोडंसं अद्रक आणि लसूण हे टाकायचं आहे. आणि ह्याची आता आपण फाईन पेस्ट करून घेऊया. हे बघा मंडळी, अशी आपण फाईन पेस्ट करून घेतलेली आहे. त्यानंतर आपण ही आपली कलेजी आहे, ह्याला मी ऑलरेडीच हळद आणि मीठ लावून ठेवलं होतं. स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि हळद आणि मीठ लावून ठेवलेलं आहे. तर आता ह्याच्यामध्ये आपण ही जी आता पेस्ट केलेली आहे ती पेस्ट घालायची आहे. त्यानंतर आपण थोडंसं हे लिंबू पिळायचं आहे, आणि त्यानंतर हे जे सगळे आपले मसाले आहेत ते त्याच्यामध्ये घालायचे आहेत. हे बघा, अशा पद्धतीने हे सगळे मसाले घालून हे जे आहे मिश्रण पूर्ण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने सगळं मिक्स करून ठेवायचं आहे. कमीत कमी 15 ते 20 मिनटं हा मसाला तुम्हाला लावून ठेवायचा आहे. तर 15 मिनटानंतर आपण आता भेटूया. हे बघा, आता आपण गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे. कढई थोडीशी तापल्यानंतर त्याच्यामध्ये आपण तेल घालायचं आहे. तेल थोडंसं गरम होऊन द्यायचं आहे. तेल गरम झाल्यावरती त्याच्यामध्ये तेजपत्ता थोडासा घालायचा आहे. तेजपत्ता तडतड होऊन द्यायचा आहे. तेजपत्ता चांगला गरम झाला की त्याच्यामध्ये आपण आता बारीक चिरलेले